नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील साने गुरुजी, सरदार वल्लभभाई पटेल, ज्या महापुरुषांनी या देशाला आणि इथल्या समाजाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार मिळवून दिले, त्या सर्व महापुरुषांना मी या प्रसंगी त्रिवार वंदन करतो। त्या देशाचे लोकनेते वंदनीय श्रद्धेय आदरणीय पवार साहेबांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं हा जो सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्या सन्मान सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भैयासाहेब, मंचावर उपस्थित झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पदाधिकारी, ज्या माझ्या भावाने हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये महत्वाची भूमिका या ठिकाणी घेतली, ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे या शहराचे शहराध्यक्ष सन्माननीय विशालजी आणि माझ्या उपस्थित ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींनो आणि माझे पत्रकार भावंडांनो, ज्या नेत्याचा आपण आज जन्मदिवस साजरा करत आहोत, त्या नेत्याचं जीवन कमी अधिक प्रमाणात तुम्हा सर्वांना माहितीच आहे, ते नव्याने काही सांगण्याची गरज नाही। परंतु पाटील सर या ठिकाणी जे म्हणाले की 84 वर्षी देखील समाजातल्या अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांसाठी जो नेता आजही तितक्याच ताकदीने भिडण्याचा प्रयत्न करतोय, त्या देशातल्या गरीब माणसाला, मोडलेल्या माणसाला, उपेक्षित माणसाला, वंचित माणसाला, अन्यायग्रस्त माणसाला उभं करण्यासाठी जो नेता आजच्या वयातही ताकदीने प्रयत्न करतोय, त्या नेत्याचं नाव आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब। बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मुळातच महाराष्ट्र असं राज्य आहे ज्याच्या नावामध्ये दोन महत्वाचे शब्द आहेत, महा अधिक राष्ट्र। भारताच्या कोणत्याही राज्यामध्ये असे शब्द इतिहासाने दिलेले नाहीत, ते शब्द तुमच्या आणि माझ्या राज्याला दिले, महा अधिक राष्ट्र। माझे पोलीस निवृत्त बांधव या ठिकाणी आहेत, शिक्षक बांधव या ठिकाणी आहेत, सार्वजनिक बांधकाम खात्यातले अधिकारी भैयासाहेब या ठिकाणी आहेत। हे राज्य महा आहे, महा हा शब्द लागलाय, महा या शब्दाचा अर्थ आहे महान। या देशात नानोबांचा, तुकोबांचा, नाथांचा जन्म झालाय नव्हे, त्यांनी या देशातल्या मनामनांना सुपीक केलंय। जेवढी या देशाला संतांची परंपरा आहे, त्याच्यापेक्षा अधिक संत माझ्या महाराष्ट्राच्या भूमीने दिले। समाज सुधारकांचा हा देश आहे, पण समाज सुधारक देशाला पुरवणारी भूमी म्हणून महाराष्ट्र आहे, म्हणून महाराष्ट्र आहे। देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे टिळक, आगरकर, सावरकर, त्या ठिकाणी अगदी आमच्या सातपुड्यातले आदिवासी भिल्ल, या सगळ्यांपर्यंत योगदान देणारा हा महाराष्ट्र आहे। देश स्वातंत्र्य झाल्यानंतर हा देश कसा चालेल ही गांधींची चिंता मुक्त करणारा हा महाराष्ट्र आहे। तेव्हा गांधी म्हणाले, मिस्टर नेहरू, हा देश चालवायचा असेल तर एकच नाव आहे, बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ते महाराष्ट्रातले रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातल्या आंबवडे गावचे, आणि हा देश निर्माण झाला हा माझ्या महाराष्ट्रातल्या क्रांतीवीरांनी, भूमिपुत्रांनी निर्माण केला। स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या काळात निर्माण झालेला हा महाराष्ट्र, की जो नेता या देशाचा संरक्षण मंत्री, गृहमंत्री म्हणून ज्या वेळेला पद सोडतो आणि या जगाचा निरोप घेतो, तेव्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या खात्यावर फक्त 24,000 रुपये होते। माझ्या भावंडांनो, या देशाचे उपप्रधान, या देशाचे संरक्षण मंत्री, या देशाचा, या महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री जेव्हा हे जग सोडून जातो, तेव्हा 24,000 रुपये नावावरती असलेले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, आणि त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी ज्यांना मानसपुत्र मानलं, ज्यांनी महाराष्ट्राच्या जनसेवेसाठी समर्पित केलं, ते नाव म्हणजे श्रद्धेय शरदचंद्र पवार साहेब। हे सगळ्या महान विचारवंतांचा हा वारसा, ज्याने वयाच्या 84 वर्षी या ठिकाणी आपल्या जनसेवेत आजही जपलाय। आजही पवार साहेब सकाळी 5 ला उठतात, 6-6:30 पर्यंत सगळे वैयक्तिक काम करतात, आणि 7 वाजेला, ते मुंबईत असू दे, ते बारामतीत असू दे, ते पुण्यामध्ये असू दे, ते दिल्लीला असू दे, 7 वाजेला आपल्या बैठकीच्या रूम मध्ये येऊन लोकांना भेटण्यासाठी तयार असतात। आजही दादासाहेब 7 वाजेची वेळ
त्यांच्या या संबंध आयुष्यात त्यांनी कधी तोडलेले नाही, मोडलेले नाही. ही जनतेबद्दलची बांधिलकी आस आहे. अनेक उदाहरणं सांगता येतील वायर पाटील सर, पण एकच उदाहरण सांगतो माझ्या भावंडांनो, की हा नेता जाणता राजाचा वारसा सांगणार आहे. हा नेता फुले शाहू आंबेडकरांचा वारसा कृतीत जपणार आहे. एका जातीसाठी काम नाही केलं माझ्या राजाने, माझ्या नेत्याने. एका जातीसाठी काम केलं असतं तर मागास समाजातला एक प्राध्यापक त्यांच्याबद्दल या ठिकाणी बोललाच नसता. छत्रपती शिवरायांचा वारसा जो होता की साऱ्या 18 पगड जातीला घेऊन स्वराज्य उभा करता येतं, तोच वारसा माझ्या ज्ञानोबांनी 500-600 वर्षापूर्वी सांगितला होता की दुरिताचे तिमिर जावो, विश्व सुधर्मे सूर्य पाहो, जो जो मानसील ते ते लाहो. बस हाच विचार फुल्यांनी घेतला, हाच विचार आंबेडकरांनी घेतला, हाच विचार स्वर्गीय यशवंतरावांनी घेतला आणि हाच विचार घेऊन 84 वर्षाचा हा तरुण सकाळी 7 वाजेला आपल्या हॉलमध्ये माझ्यासाठी आलेल्या गरजू माणसाची वाट पाहत असतो. 1993ला ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये किल्लारीचा जो भूकंप झाला त्यावेळेला आदरणीय साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक थोर आणि ज्येष्ठ परंपरा आहे, लक्षात घ्यायची, आपण समजून घेतली पाहिजे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका पक्षाचे कधीच नव्हते, एका विचारांचे कधीच नव्हते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसाचेच होते. की 93ला जेव्हा सकाळी सकाळी भूकंप झाला, भल्या पहाटे जेव्हा मुंबईमध्ये अधिकाऱ्यांनी ही गोष्ट कळवली, तेव्हा तात्काळ भैयासाहेब तात्काळ आपला वर्षा बंगला सोडून विमानाने संभाजीनगरला पोहोचले आणि तिथून सरळ की ज्या ठिकाणी माणसांचे आक्रोश सुरू होते. सकाळी झोपेत माणसं मातीत गाडली गेली होती, दडली गेली होती, त्या माणसांचे आक्रोश की जिथं अजून आपत्ती व्यवस्थापन फोर्स पोहोचलेला नव्हतं, तिथं साहेबांना अधिकारी सांगत होते, साहेब तिकडे जाऊ नका, तिकडे किंकाळे आहे, माणसांचे देह मातीत गाडले गेले आहे, ते वातावरण अस्वस्थ करणार आहे, ते वातावरण भयंकर संवेदनशील आहे. तेव्हा ह्या सगळ्या महामानवांचा विचार ज्या नेत्याने कृतीत जपलाय, एका डोळ्यात साहेबांच्या आसू होतं आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये मदतीची आस होती की नाही. माझ्या महाराष्ट्रातली ही लेकरं जमिनीमध्ये गाडली गेलेली असताना या राज्याचा मुख्यमंत्री वर्षावर बसून नाही यंत्रणा हलवू शकत, मी तिथंच गेलो पाहिजे आणि गेलेत. इतिहास साक्षी आहे, प्रशासन साक्षी आहे त्या ठिकाणी की तब्बल 20 दिवस राज्याचे मुख्यमंत्री किल्लारीमध्ये होते. भैयासाहेब किल्लारीमध्ये होते. जगालाही जेव्हा गोष्ट कळाली की इतका मोठा प्रचंड भूकंप झाला, एवढी माणसं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहे, खूप वेळ लागेल, तुम्ही घर तर बांधू शकाल, पण मोडलेल्या माणसांना उभे कसे करू शकाल? ज्या घरातली आई गेली आहे, ज्या घरातला बाप गेलाय, ज्या घरातली ताणी मुलं गेली आहे, ज्या घरातला कोणतरी एक माणूस वाचलाय, त्या एक माणसाला तुम्ही कसं उभं करू शकाल? पण माझ्या साहेबांनी ते केलं, तुमच्या माझ्या साहेबांनी ते केलं. मी आज जेव्हा त्या किल्लारीकडे जातो तेव्हा कधी काळी ही किल्लारी मातीत गाडली गेली होती, आज वाटत पण नाही शकेल बाई. हा चमत्कार नाहीये. महाराष्ट्रातल्या ज्या जनतेने मला निवडून दिलाय त्या जनतेच्या प्रती ही बांधिलकी आहे मेरे भाई, हे बांधिलकी की नाही मी जगू शकतो कुणासाठी? याच जनतेसाठी. आणि हा विचार घेऊन हा 84 वर्षाचा तरुण योद्धा महाराष्ट्राच्या नाही तर या देशाला एक विचार देतोय की छत्रपती शिवरायांचं राज्य द्वेषाचं नव्हतं. औरंगजेबाच्या विरोधामध्ये अख्खी हयात लढणारे छत्रपती शिवबा एका धर्माच्या विरोधात लढले नाहीत, विचारांच्या विरोधात लढले. ते विचार होतं की माझ्या स्वातंत्र्यावरती आक्रमण करणारा, स्वराज्यावरती आक्रमण करणारा हा स्वराज्याचा शत्रू आहे. तो शिवबांचा शत्रू नव्हता, तो स्वराज्याचा शत्रू आहे. हा विचार ज्यांनी घेतला ते शिवबा आणि त्या विचारांना आदर्श मानलं ते पवार साहेबांनी. पवार साहेबांच्या मुखात तुम्हाला 4 नावं वारंवार दिसतात माझ्या ज्येष्ठ नागरिक भावंडांनो. ते पहिलं नाव घेतात वंदनीय शिवरायांचं, फुले शाहू आंबेडकरांचा ते उल्लेख करतात, कारण फुले शाहू आंबेडकरांनी या देशातल्या सामान्य माणसाला उभं करण्याचं काम केलंय. आणि आज या नेत्याच्या जन्मदिनाच्या निमित्तानं तुमच्यासारख्या कुटुंबातल्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान होतोय, तो नक्कीच महत्वाचा आहे. मी अनेक ज्येष्ठ नागरिक संघात जातो की अनेक उन्हाळे पावसाळे घेतलेली सहन केलेली ही माझी वडिलांच्या वयातली सगळी भावंड आज समाजाला आम्हाला अजूनही हवी आहे. कारण तुमच्या अनुभवांचं संचित
तुम्ही पुढच्या पिढीला जरूर दिलं पाहिजे, आणि जर आम्ही ते दिलं नाही तर पुढच्या पिढीच्या भविष्याचे मारेकरी आम्हीच ठरतो की काय, अशी स्थिती आज निर्माण झाली आहे. वर्गात जेव्हा मी स्वातंत्र्याचा इतिहास शिकवतो तेव्हा माझ्या समोरचा 18 ते 22 वयोगटातल्या विद्यार्थ्याला स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास तो विसरला की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोण टिळक, आगरकर, सावरकर, फुले, शाहू, आंबेडकर ही नावं सांगताना त्याला आपल्या गल्लीतली नावं वाटतात. आणि म्हणून माझा जाणता राजा श्रद्धेय शरदचंद्र पवार साहेब पुन्हा पुन्हा सांगतात की जन्मदिनाच्या निमित्ताने फुलांचे आणि आरत्यांचे सोहळे करण्यापेक्षा ज्या महाराष्ट्राच्या मातीने मला जगायला आधार दिलाय, ज्या निसर्गाने मला श्वास दिलाय, ही माती जोपर्यंत मला उभं राहायला ताकद देते आणि जोपर्यंत या निसर्गातला श्वास मला माझ्या हृदयाला स्पंदन देतो आहे, तोपर्यंत महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेसाठी मी लढत राहील. दुर्दैव आहे की सामाजिक माध्यमांवरती जेव्हा पवार साहेबांच्या मृत्यूबद्दलच्या टेहडणी आणि हेटडणी करणाऱ्या पोस्ट माणसं टाकतात की अरे 84 वर्षाचा हा माणूस, या माणसाच्या कामगिरीचा आलेख तुम्हाला माहीत नाही, या माणसाचं योगदान तुम्हाला माहीत नाही. श्रद्धेय यशवंतराव चव्हाण साहेब जेव्हा एखाद्या दौऱ्यावर जायचे त्यावेळेला आपली गाडी थांबवायचे आणि शेतात पाणी भरणाऱ्या त्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याची संवाद साधायचे. तोच वारसा ज्या पवार साहेबांनी उभ्या आयुष्यात घेतला, त्या पवार साहेबांबद्दल माझी तरुण पिढी ज्या वेळेला वाईट बोलते त्यावेळेला मला देखील त्या ठिकाणी ज्ञानोबांचे शब्द आठवतात की दुरिताचे तिमिर जावो विश्व स्वधर्मे सूर्य पाहो, झोंझो वांसील तो लावो प्राणी जात. अरे भगवंता यांना माफ कर. या पिढीला पवार साहेब माहित नाही, या पिढीला टिळक, आगरकर, फुले, शाहू, आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल माहित नाही, आणि ही पिढी कुठला तरी हातात झेंडा घेते आणि राष्ट्रभक्तीच्या घोषणा करते. राष्ट्र ही सगळ्यांची संपत्ती आहे, ते कोणा एकाची संपत्ती नाही. हे राष्ट्र जो आहे, हा राष्ट्राचा सातबारा जो आहे, जो या देशात जन्मलेला आहे, तो झोपडीतला असू दे का उंच महालातला असू दे, हे राष्ट्र त्याचा आहे. आणि म्हणून आजच्या दिनी तुम्हा सर्व ज्येष्ठ नागरिकांना मी खऱ्या अर्थाने मनापासून नमन करतो, वंदन करतो. सत्कार मान्यवरांच्या हस्ते होईल, पण माझ्या ज्येष्ठ भावंडांनो, तुमच्या शरीरात श्वास असेपर्यंत, तुमच्या शरीरात श्वास असेपर्यंत, आत्मा असेपर्यंत माझ्या ज्ञानोबांचा विचार, माझ्या तुकोबांचा विचार, माझ्या फुले शाहू आंबेडकरांचा विचार आपण नातवांच्या पिढीमध्ये आणला नाही तर उद्याची पिढी स्वातंत्र्याचे गाणे गाणार नाही. आणि पुन्हा जिथे राष्ट्रभक्तांनाच कोण हे प्रश्न विचारले जातील तिथे भैयासाहेब तुमची आमची काय अवस्था आहे. आणि म्हणून या योद्ध्याला मनापासून शुभेच्छा देतो की आदरणीय साहेब, तुम्ही तुमचं जगणं या महाराष्ट्राला नंदनवर करण्यासारखं आहे. तुम्हा सर्वांच्या वतीनं भगवंताला, ज्ञानोबाला, तुकोबाला त्या ठिकाणी प्रार्थना करतो की आमच्या साहेबांना उदंड आणि निरोगी आयुष्य देऊ दे, तुमच्या सावलीमध्ये बसण्याचं भाग्य आम्हाला लाभू दे. की आदरणीय साहेब, तुमच्या सावलीत आम्ही जर बसलो तर आम्हाला कुठेतरी शरदचंद्र पवार साहेबच दिसत नाही, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा भास होतो. आम्हाला फुले शाहू आंबेडकर माहित नाही, परंतु त्यांच्या कृतीतला एखादा विचार तुमच्या व्यक्तिमत्वात आम्हाला दिसतो. आम्हाला शिवबा माहित नाही, पण शिवबांसारखी नजर, एक धीर संयमी नजर आम्हाला तुमच्या नजरेत दिसते. आणि म्हणून तुम्हाला निसर्ग आणि भगवंत खूप आयुष्य देव आणि नक्कीच ते देईल अशी मनोकामना व्यक्त करतो. धन्यवाद. थांबतो. ज्या आमच्या आया बहिणींना, बहुजनांना शिक्षणाची व्यवस्था नसताना बहुजनांसाठी शिक्षणाची दारं ज्यांनी काढली, ज्यांनी उघडली, असे महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले. आज मी ज्या ताकदीने बोलण्यासाठी या ठिकाणी उभा आहे, जे स्वातंत्र्य मला मिळालं तो आमच्या भारतीयांचा धर्मग्रंथ संविधान, या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्या संबंध भारताला एकसंघ ज्यांनी केलं असे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, तमाम महात्म्यांना वंदन करून मी या ठिकाणी माझ्या वक्तव्यास सुरुवात करतो. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब एक असं व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तिमत्वाने आयुष्यातील 50 वर्षापेक्षा जास्त काळ लोकांच्या समाजकार्यासाठी, राजकारणासाठी काढले. ज्या पद्धतीचं राजकारण आज भारत बघतो आहे, मात्र ज्या वेळेस पवार साहेबांचं राजकारण, त्यांच्या पिढीचं राजकारण सुरू झालं, लोकाभिमुख,
लोकांसाठी, लोकांनी चालवलेले शासन, ही जी लोकशाहीची व्याख्या होती, ती लोकशाहीची व्याख्या तंतोतंत त्या लोकांनी लोकांसाठी निर्माण केली आणि ते राज्य या ठिकाणी आमच्यासाठी निर्माण केलं. अनेक आरोप प्रत्यारोप केले जातात, राजकीय भाषा असते, राजकारणामध्ये विरोधकांवर आरोप केले जातात. मात्र आजकालची दोन दमडीची आलेली लोक की ज्यांचा समाज, ज्यांचं स्वतःचं मतदार ज्या मतदारसंघात आहे त्याच्या डिपोटेत जप्त होतं, असं कधी काळचे चोरटे असलेले गोपीचंदजी पडळकर सारखे नालायक व्यक्तिमत्व महाराष्ट्राला आले आणि महाराष्ट्राचं राजकारण खराब झालं. पवार साहेबांवर खालच्या पत्राची टीका करतात. पवार साहेब, आता तुम्ही या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत, आमचे वरिष्ठ नेते, आमचे ज्येष्ठ नेते भैयासाहेब सारखे व्यक्तिमत्व आहेत, तुमची हयात त्या ठिकाणी गेली आणि राजकारण तुम्ही सुद्धा जवळून पाहिलंय. पवार साहेबांचं राजकारण करत असताना पवार साहेबांनी लोकाभिमुख राजकारण कसं केलं? शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी कर्जमाफी विनाआट काढली. पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदा अनुदान कसं मिळावं आणि शेतकरी माझा शेतकरी त्याच्यावर सुजलाम सुफलाम कसा होईल अशी सबसिडीची योजना काढणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. एवढंच नाही, आमची स्त्री, आमच्या महिला या फक्त चुलीपुरत्या मर्यादित होत्या. चूल आणि मूल एवढी संस्कृती आमच्या महिलांपुरती होती. मात्र त्या महिलांसाठी सुद्धा आरक्षण काढून महिलांना सक्षमी करण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं आणि त्या आजकालच्या महिला पवार साहेबांवर टीका करायला पुढे मागे बात नाही. कारण ज्यांना इतिहास माहिती नसतो, जे इतिहासाचे पाण्यात चालतच नाही, ज्यांना इतिहास माहिती नसतो त्यांना वर्तमान काळ कळत नाही आणि वर्तमान काळ झालेला बदल हा भविष्यामध्ये होतो हे त्यांना भविष्य कळत नाही. आणि असे आज लोक खालच्या पातळीवर जाऊन राजकारणाची गरिमा खलास करत आहेत. एक अनुभव सांगतो पवार साहेबांचा. पवार साहेब एक दिवशी एका साखर कारखान्याच्या उद्घाटनाला गेले होते. पुणे या ठिकाणी पिंपरी चिंचवडचा जो भाग आहे जिथे आयटी पार्क आता आहे, या ठिकाणी पवार साहेबांना साखर कारखान्याच्या उद्घाटनासाठी बोलवण्यात आलं. पवार साहेब त्या ठिकाणी गेले आणि परिसर पाहिला. हळूच म्हटले, साखर कारखान्याचे जे मालक होते त्यांना, या ठिकाणी मी साखर कारखान्याचं उद्घाटन करणार नाही. म्हणजे का? कारण हा जो परिसर आहे तो इथे आयटी पार्क उभा राहील. म्हणजे आज जर इथे आयटी पार्क उभा राहिला तर माझा उद्याचा महाराष्ट्र काही वेगळा असेल. मी तुम्हाला साखर कारखान्यासाठी वेगळी जागा देतो. अशा बऱ्याच गोष्टी असणारे नेता आम्हाला लावला. विरोधात सुद्धा पवार साहेबांचा सल्ला घेतात. मात्र पवार साहेबांवर नको ती टीका करणाऱ्या लोकांना इतिहासच माहिती नसतो. अजून एका सर्वसामान्य माणसाचा अनुभव होता की पवार साहेबांनी सर्वसामान्य माणसासाठी सुद्धा काय केलं. तर एक व्यक्ती कर्ज घेण्यासाठी वारंवार बँकेच्या फेऱ्या मारत होता, चक्रा मारत होता. बँकवाले त्यांना कोणत्याही प्रकारचं लोन द्यायला तयार नव्हते. तर एका मॅनेजरने त्यांना सल्ला दिला, तुम्ही एक काम करा म्हणे, आदरणीय पवार साहेबांकडे जा, तुमचं काम तात्काळ होईल. तो माणूस पवार साहेबांकडे गेला आणि पवार साहेबांना त्यांनी म्हटलं, साहेब मला माझ्या अशा उद्योग व्यवसायासाठी कर्ज पाहिजे, मात्र कोणती बँक मला द्यायला तयार नाही. पवार साहेबांनी बँकेचं नाव सांगितलं, तुम्ही या बँकेचा मॅनेजरला भेटा आणि तुमचं कर्ज तात्काळ प्राप्त होईल तुम्हाला. तो माणूस आनंदाने दुसऱ्या दिवशी बँकेत गेला आणि मॅनेजरला वरच्या आवाजात बोलला, म्हणजे पवार साहेबांचा फोन आल्यानंतर तुम्ही कसं कर्ज आम्हाला द्यायला तयार झाले आणि आता मात्र मला आजपर्यंत फिरत होते. त्या मॅनेजरने सरळ उत्तर दिलं, मी पवार साहेबांचा फोन आला म्हणून तुला कर्ज देत नाहीये. पवार साहेबांनी त्यांची 7 एकर जमीन माझ्याकडे गहाण ठेवली आणि त्या गहाण जमिनीवरती तुला कर्ज देतोय. म्हणजे शब्द नाही, सर्वसामान्य माणसासाठी आपली प्रॉपर्टी सुद्धा दावावर लावणारा हा नेता आम्हाला महाराष्ट्राला लाभलाय. या ठिकाणी आमच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय आयोगाप्रमाणे वेतन भत्ते जसेचे तसे लागू करणारं भारतातील एकमेव महाराष्ट्र राज्य आहे. केंद्र सरकार जे भत्ते लागू करतं ते आमच्या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होतात आणि तो निर्णय घेणारे म्हणजे आदरणीय पवार साहेब. शेतकरी असो, कष्टकरी असो, आयटी विभाग असो किंवा तुमचा संरक्षण विभाग असो, महिला सक्षमीकरण असो, प्रत्येक क्षेत्रात जनताभिमुख निर्णय घेणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आणि अशा महान व्यक्तिमत्वाचा आज 84वा वाढदिवस 84वा असला. आमच्या वयातली पोरं की जे आम्ही आज 35-40 मध्ये आहोत,
आज जरी एका वेळेचा जर प्रचार केला तर रात्री 10 वाजेची थकवा येतो आणि सकाळी उठायला जीवावर येते. मात्र 84 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा तेच पवार साहेब निकाल काही लागला विधानसभेचा, दुसऱ्या दिवशी लागलीच त्या मतदारसंघात फिरायला, सर्वसामान्यांचे प्रश्न ऐकायला. असं व्यक्तिमत्व घडायला फार मोठा इतिहास लागतो. इतिहासाचे पानं चालली असतात. जे महापुरुष आमच्या भारतात होऊन गेले, असे महापुरुषांचा इतिहास घेऊन असे घडणारे लोक फार कमी असतात. आणि म्हणून पवार साहेबांना आपले ज्येष्ठ लोक जे आहेत, तुम्ही आपले आशीर्वाद त्यांना लाभावेत. आमच्या सारख्यांच्या शुभेच्छा, तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद पवार साहेबांना लाभावेत, त्यांचं दीर्घायुष्य त्या ठिकाणी मिळावं अशा सदिच्छा मी आमच्या संबंध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार भुसावळ तालुक्याच्या वतीने पवार साहेबांना देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक बंधू आणि भगिनी, या देशाचे नेते मान्य शरदचंद्र पवार साहेब आपल्या उपस्थित साजरा होतोय याचं देखील खरं कौतुक आहे. अभिमान आमच्या कार्यकर्त्यांचा. एक चांगला उपक्रम या सर्वांनी या ठिकाणी आयोजित केला. आपल्याला कल्पना आहे की साहेबांचं वय जवळपास 84 वर्ष झालंय, परंतु या वयातही या विधानसभेमध्ये प्रत्येक मतदारसंघात जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मी जवळपास 92 पासून साहेबांच्या संपर्कात आहे, नव्हे तर 78 पासून कौटुंबिक संबंधात त्यांच्याशी आहे. आणि त्यावेळेस देखील मी बघत होतो, 78 साली पुलंचे मुख्यमंत्री साहेब झाले त्यावेळेस मी माझ्या वडिलांना सांगितलं की देशाचं नेतृत्व करणारा एकमेव नेता या देशात, या महाराष्ट्रात असेल तर आदरणीय पवारसाहेब आहेत. यांच्या विचारांबरोबर आपण राहिलं पाहिजे. आणि शेवटी समाजकारण राजकारण करताना सामाजिक दृष्टी ज्यांच्याकडे आहे, नव्हे तर या समाजाच्या गरजा काय आहेत त्या सोडण्याचं काम माझ्यामध्ये आहे. मी समाजाकरता काय करू शकतो ही भावना त्यांच्यामध्ये आहे. अनेक निवडणुका आल्यात गेल्यात, यश अपयश आलं, परंतु चिंता न करता ज्या समाजामध्ये मी राहतो त्या समाजाच्या उणिवा दूर करण्याचं काम माझं आहे, माझी नैतिक जबाबदारी या जाणीवेतून पवारसाहेबांनी काम केलं आणि तोच गीता केंद्राचा देखील आम्ही प्रयत्न करतो. आज देशाचे आदरणीय पवारसाहेब राजकीय टीकाकार टीका करतात. कोणी सदाभाऊ खोत असेल, गोपीनाथ पडळकर असेल, यांची लायकीनी शरद पवार म्हणण्याची देखील लायकीनी परंतु टीका करत आहेत. या गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध करतोय. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. विरोध होऊ शकतो, मतमतांतर होऊ शकतात, परंतु वैयक्तिक पातळीवर टीका करणं या महाराष्ट्रात संस्कार त्याचे नाही आहेत. आज आपण ज्येष्ठ नागरिक आहात. आपण जे आमच्या संस्कार केले त्या संस्कार आम्ही चालतो आणि नव्हे तर चांगली पिढी घडवण्याचं काम आम्ही करतो. आपण प्रत्येक क्षेत्रात, बँक असेल, रेल्वे असेल, ज्या ज्या क्षेत्रात कामगिरी केली ते प्रामाणिकपणे केली, त्याचा ठसा समाजाने उठवला आणि देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब यांचे विचार घेऊन आपण चालणार. आजकाल जर राजकारणी परिस्थिती पाहिली तर डॉक्टर साहेबांचा त्या ठिकाणी पराभव झाला असेल, कारण निवडणुकीची प्रथाच बदलली आहे. विचार, माझे प्रश्न, माझ्या गावाचे प्रश्न, विकास झाला पाहिजे, माझ्या वार्डाच्या समस्या सुटल्या पाहिजे, ही भावना नष्ट झालेली आहे आणि वेगळं टेक्निक निवडणुकामध्ये आलेलं आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. कालच मी पंढरपूर जाऊन आलो. बऱ्याच जिल्ह्यामध्ये मी फिरताना पाहिलं की डॉक्टर साहेब लोकसभेला या भुसावळ मतदारसंघामध्ये 3,19,000 मतं होती आणि त्या यादीमध्ये बऱ्याचशा लोकांचे नाव डिलीट केलेले होते. म्हणजे माझ्या सुनेचे नाव डिलीट केलं होतं. हे डिलीट कसं होतं? जोपर्यंत मतदार सांगत नाही तोपर्यंत डिलीट होत नाही, परंतु बऱ्याचशा लोकांना निवडणुकीच्या केंद्रापर्यंत गेल्यानंतर परत आले आणि मतदार संख्या विधानसभेला जवळपास भुसावळमध्ये 6,000 वाढली. हे टेक्निक तुम्हाला लक्षात येत नाही, पण ते बारीक सारीक गोष्टी समोरचा पक्ष लक्षात ठेवून जिंकण्याकरता काय काय करता येईल असे उपक्रम करतायत. कुणाल पाटील माझे आमदार आहेत, त्यांच्या गावात त्यांना मतच नाही. त्याने मी, माझी मिसेस, माझी आई 3 तर मतं पाहिजे. या बाबीचा खुलासा झाला पाहिजे. निवडणूक आयोगाकडे सर्व भांडतायत, पण जे झालं ते विसरून समाजामध्ये राहत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सामाजिक भूमिका तपासण्याचं आम्ही काम करतोय. आदरणीय पवारसाहेबांचे विचार तळागाळापर्यंत देण्याचं काम आम्ही करतो. शेती हा महत्वाचा घटक असल्या कारणाने शेतीचे प्रश्न आदरणीय पवारसाहेबांनाच समजले. त्यांनी एका मिनिटात 71,000 कोटीची कर्जमाफी केली. त्यानंतर कर्जमाफी कोणी करू शकलं नाही. जे जे प्रश्न
जळगाव जिल्ह्याची पवारसाहेबांकडे मांडली. ते सोडवण्याचं काम पवारसाहेबांनी केलं आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व, सर्वांचा मार्गदर्शक, पितृत्व आदरणीय पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो. भुसावळ तालुक्याचे तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष विशाल यांनी चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल त्याचं देखील अभिनंदन करतो. विशाल सारखे युवक पुढे आले पाहिजे. शेवटी युवकांशिवाय हा त्या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही. यांचा सहभाग आणि सहकार्य नेहमीच असलं पाहिजे. ज्या पक्षात मी राहतो तो पक्ष निवडून आला पाहिजे अशी भूमिका मुळीच नाही. मी राहतो तो विश्वास जनतेला दिला पाहिजे, जनतेने आम्हाला विश्वास दिला पाहिजे, हीच भूमिका करून विशाल आणि त्यांच्या सर्व सहकारी काम करावं. हे सर्वांच्या वतीने विशालचं हार्दिक स्वागत करतो, त्याला शुभेच्छा देतो आणि डॉक्टर साहेब आणि आम्ही सर्वांच्या वतीने विशालचा सत्कार करतो. परत एकदा सर्वांचे आभार मानून पवारसाहेबांना शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित भैया साहेब, आपले तालुका अध्यक्ष दीपक मराठे, वायर पाटील सर, जतीन मेढे सर, डॉक्टर मानवतकर यांचं या ठिकाणी सर्वांचं मी सन्माननीय सर्व व्यासपीठ उपस्थित त्यांचं सर्वांचं मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो. आपण ज्या एवढ्या मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिक माझ्या शब्दाला मान देऊन आपण सर्व या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ बंधूंनो, वडीलधारी मंडळींनो, तुम्ही आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपले सर्वांचे ऋण व्यक्त करतो, आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी पवार साहेबांबद्दल एवढंच सांगू शकतो की वयाच्या 20व्या वर्षापासून मी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडलेला आहे. एक निष्ठ कार्यकर्ता आहे. भैया साहेब 15 वर्ष झाले, मी आता 35 वर्षाचा आहे. 15-20 वर्षापासून मी राष्ट्रवादी पक्षाचं काम करतोय. पण आतापर्यंत माझ्याबरोबर मी इलेक्शन सुद्धा उभं राहिलो. मागच्या नगरपालिकेला मी थोड्या मताने मला पराभव झाला, पण त्या निवडणुकीमध्ये मी राष्ट्रवादीची नवरात निवडणूक लढीन आणि या वार्डातून नगरसेवक झाल्याशिवाय राहणार नाही. त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगतो, या सर्वांचे आशीर्वाद माझ्या मागे, या सर्वांचा पाठिंबा माझ्या मागे. मी फक्त यांच्या भरोसे जे आहे ते या सर्व लोकांच्या भरोसे. तरी मी सर्वांना एवढंच सांगतो की आपण माझ्या मागे उभे राहा, मी तुम्हाला नक्की न्याय देईन, एवढंच या ठिकाणी सांगतो. माझे 2 शब्द संपवतो आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. या जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. पवार साहेबांना मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त 84व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आम्ही सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. पडणार आहे, कधीही ते वाया जाणार नाही. जोपर्यंत ती ज्येष्ठ व्यक्ती जोपर्यंत आपल्या पाठीशी आहे तोपर्यंत कोणाची ताकद नसते की त्याला पराजय या ठिकाणी पत्करावा लागेल. आणि विशाल भाऊ, तू या ठिकाणी तयारीला आस. कृपया राष्ट्रगीत झाल्याशिवाय कृपया देखते रहिए CBN Press the bell icon on the YouTube app and never miss another खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं. हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें. जय हिंद.